राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या आरोग्य विभागात NHM अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली 10 ते 15 वर्ष हे कर्मचारी रुग्णांना कमी वेतनामध्ये सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मानधनावरील 80% खर्च केंद्र तर 20% खर्च राज्य सरकार उचलतं. राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जानेवारी महिन्यापासूनचं मानधन थकलंय. या संदर्भात विचारणा केली असता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थकीत मानधनाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. जी काही NHMचा एकूण सगळ्या लोकांचे 3 महिन्यांचे पगार झालेले नाहीत, त्याच्याबद्दल केंद्र शासनाकडून संपूर्ण देशातल्या सर्वच राज्यांना ग्रँट्स आलेले नव्हते, त्यामुळे ते पगार राहिलेले आहेत. कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्या सगळ्या NHMच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आमच्या शासन स्तरावरती दिल्लीत पाठलाग सुरू आहे आणि मला असं वाटतं की आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये मार्ग निघेल. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेतील समायोजनाच्या निर्णयाची पुढील आठवड्यात बैठक घेऊन कालबद्ध कार्यक्रम राबवत अंमलबजावणी केली जाईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. समायोजन हा विषय त्याच्यानंतरचा आहे. यापूर्वीच राज्य शासनाने त्याच्यातला निर्णय घेतला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कमिटी, त्याची बैठक आणि नियोजन चाललेलं आहे. पुढच्या आठवड्याभरामध्ये 15 सेक्रेटरींबरोबर त्याच्या बैठकाही होतील आणि त्याच्यासाठी कालबद्ध प्रोग्राम घेऊन आपण निर्णय घेणार आहोत.